नमस्कार. 5 एप्रिल संध्याकाळी ध्यान साधना शिबिराच्या निमित्ताने आपण सारेजण येणार आहात आणि या शिबिराच्या निमित्ताने येत असताना काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण चर्चित करणार आहोत. अनेक सदस्यांनी अनेक वेळा शिबिरांमधून सहभाग घेतलेला आहे आणि स्वामी मैत्रेयजींचे 6 महिन्याचा अज्ञातवास पूर्ण करून ते आपल्या साऱ्यांच्या भेटीसाठी या 3 दिवसामध्ये मार्गदर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत. साधना शिबिराचा खरं तर महत्त्वपूर्ण हा हेतू असतो की कमी ऊर्जा, कमी शक्ती, कमी विचार, कमीत कमी भावनांच्या प्रक्रिया निर्मित करून आवश्यक तेवढे योग्यतम असे जगणे, वागणे, बोलणे याचा सराव आपल्याला घडला पाहिजे. आपल्या मूळ स्वरूपाच्या आपण कोण आहोत त्या अस्तित्वाच्या ओळखीसाठीच आपण पुन्हा पुन्हा शिबिरातून भाग घेत आहोत. त्यासाठी आवश्यक असलेल्या विविध ध्यानविधी यांचा प्रयोग करतो आहोत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलेल्या काही अडचणी, समस्या शारीरिक, मानसिक ह्या असतातच आणि याच्यातून स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्याची पद्धती विकसित करण्यासाठी मनातल्या अनेक संभ्रमांमधून परमसत्य वास्तविक अस्तित्व अनुभवण्याच्या दृष्टीनं आपण तिथे कसे उपलब्ध असू शकू याविषयी आपण बोलणार आहोत. खरं तर आपल्याकडे जन्मापासून मिळालेले संस्कार आणि मिळवलेलं ज्ञान याची पुंजी सोबत असतेच. मात्र जे जाणलं आहे ते, जे समजलं आहे ते, जेवढं समजलं आहे ते म्हणजेच सत्य किंवा म्हणजेच वास्तविकता अशा प्रकारच्या कुठल्याही धारणा आणि मानसिक आडी आपल्याला सोबत घेऊन या शिबिरात सहभागी व्हायचं नाही आहे. कारण असं आहे की अनंताच्या प्रवासामध्ये वाटचाल करणाऱ्या अनुभवसिद्ध व्यक्तींच्या सहवासात जाणण्यासारखं काय आहे, अनुभवण्यासारखं काय आहे आणि अजूनही सोडून देण्यासारखं आपल्याकडे काही उर्वरित आहे का, हे समजून उमजून कळत नकळत रिक्त आणि मुक्त मनानं आपण या शिबिरामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा मनमुरादपणे आनंद घेऊया, त्याच्यात पूर्णपणे उपस्थित राहूया. या शिबिरामध्ये जरी अनेक शिबिरांमधून आपण खूप काही जाणलं असेल, शिकलो असू, समजलं असेल, तरीही शिकण्यासारखं नक्कीच काहीतरी असणार आहे, विशेषत्वानं असणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपली स्वतःची असलेली ओळख, आपल्याकडचं प्राप्त ज्ञान, आपल्याला जे समजलं ते, हे सारं काही क्षणांसाठी, 3 दिवसासाठी बाजूला ठेवून आपण मुक्त मनानं या शिबिरामध्ये परिपूर्णपणे सहभागी होऊया. विविध ध्यानविधींच्या माध्यमातून प्राप्त होणारी ऊर्जा, शक्ती, मानसिक शांतता, स्थिरता आणि बरंच काही आपण अनुभवणार आहोत. विशेष म्हणजे आपण स्वतःसाठी 3 दिवस असे मनमोकळेपणे उपलब्ध करणार आहोत की ह्या 3 दिवसामध्ये
जे काही उपलब्ध होईल ते आपण भरभरून घेणार आहोत आणि अतिशय मोठ्या प्रमाणे त्या गोष्टी तिथेच सोडून देणार आहोत की ज्या आपल्या भावी जीवनामध्ये वाटचाल करत असताना खरंच मूल्यवान नसणार आहेत आणि नकळतपणे आपल्यासमोर स्पष्ट होणाऱ्या सार असार गोष्टींची उकल होत असताना आपल्याला निवड करायचं आहे की आपल्याला साठवून ठेवण्यासारखं काय आहे आणि सोडून देण्यासारखं काय आहे. नुकतीच आर्थिक वर्ष 2022-23 हे पूर्ण झालेलं आहे आणि 24व्या वर्षामध्ये आपण नव्या 1 एप्रिल नंतरच्या येणाऱ्या या आर्थिक वर्षात उतरतो. आपल्या जीवनाच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला खूप काही गोष्टी असतील, लायबिलिटी साईडला खूप काही गोष्टी असतील. कदाचित आपल्या जीवनाचा ताळेबंद हा तोट्यातला असू शकेल, कदाचित आपल्या जीवनाचा ताळेबंद हा भरभराटीचाही असू शकेल. मात्र आध्यात्मिक यात्रेमध्ये वाटचाल करताना हिसाब बराबर या स्थितीवर काही क्षणासाठी थांबू. अशी एक अवस्था की त्या क्षणाला ना आपल्याकडे येणी आहेत ना आपल्याकडे देणी आहेत, ना आपण फायद्यात आहोत ना आपण तोट्यात आहोत, ना आपल्या खात्यावर काही शिल्लक आहे. आणि अशी क्षणभराची स्थिती आपल्या अंतरंगात जेव्हा निर्माण होते त्यावेळेला परिपूर्ण अशा परमेश्वरी स्वरूपाची अनुभूती आपल्या अंतरंगात प्रकट झालेली असते. ह्या शिबिरात येताना आपल्याला आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आवश्यक ह्या गोष्टी सोबत आणायच्या आहेत. औषधोपचाराच्या गोष्टी आहेत, गोळ्या असतील आणि सामूहिक स्वरूपाची व्यवस्था करत असताना गेल्या 2 महिन्यापासून आत्मकलेमधील काही सदस्य मंडळी हिरिरीने भाग घेऊन या शोध संशोधनासाठी सर्वोत्कृष्ट स्थान कसं मिळेल, कमीत कमी खर्चात कसं होईल, व्यवस्थित सुविधा कशा उपलब्ध होतील, अशा खूप काही विषयांचा काटेकोर अभ्यास करत हे शिबिर संयोजित झालेलं असलं तरीही शिबिरामधून कुठल्याही प्रकारच्या सुविधा जाणवल्या तरी देखील आपण त्या गोड मानूया. आपला मूलभूत हेतू आपण लक्षात ठेवूया आणि या शिबिरामध्ये आनंदाने सगळेजण उपस्थित होऊया. 5 तारखेला शुक्रवारी 5 नंतर आपल्याला पोचायचं आहे. सदस्य सारे येतील, स्थिरावतील. स्वामीजींची वैयक्तिक सामूहिक स्वरूपात भेट होईल, गप्पा गोष्टी होतील. छान भोजन गप्पा गोष्टी करून आपण लवकर झोपी जाऊ आणि दुसऱ्या दिवशी शनिवारपासून होणाऱ्या विविधांगी अशा ऊर्जावान कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी आपण उपस्थित राहूया. मी आपणा सर्व सदस्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी शिबिर स्थळावर उपस्थित असू. धन्यवाद.